आपण म्हणायचो की छान आम्ही एक सहल एन्जॉय करून आलो, छान आम्ही एक ट्रेक एन्जॉय करून आलो, तर त्याच्याऐवजी आता इथे जायला नको, हा प्रवास फार वाईट आहे. आपल्या पर्यटकांकडून कायम एक सूर असतो, तक्रार असते, अमुक अमुक ठिकाणी जायचंय पण तिथे साधे टॉयलेट्स पण नाहीये. की पर्यटनाकडे फुल टाइम बघणं ही जी परिस्थिती निर्माण झाली ती एस्पेशली कोविडच्या नंतर जास्त निर्माण झाली, कारण त्यांना हे कळायला लागलं की या व्यवसायामध्ये पोटेन्शियल आहे. त्या देवकुंड वॉटरफॉलमध्ये ज्या वेळेला कोविडच्या आउटब्रेकच्या नंतर लोकांनी जायला सुरुवात केली, आता अशी परिस्थिती आहे, थांबवा, नका जाऊ. फिरण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. सरकार अचानक उठून सांगतं की उद्यापासून हा किल्ला बंद, तर मग दमदाटी किंवा अरेरावीचीच भाषा झाली नाही. प्रत्येक वेळेला सरकार दोषी, सरकार दोषी, सरकार दोषी, हे जे आपण प्रत्येक वेळेला सांगतो, हे बघ, हे अर्ध सत्य आहे. मागच्या वर्षी हरिहर किल्ल्याला 500-550 लोकांचा जमाव त्या पायरीवर अडकून बसलेला होता. हरिहरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरनं एक जण गडगडला, तो सगळ्यांना घेऊन खाली येईल, आणि त्याच्यासाठी वी हॅव टू मेक अ रूल्स. मागच्या वर्षापासून हरिहरचे गर्दीने फुल असलेले किंवा अंगावर येणारे रील्स पूर्णपणे बंद झाले. जो दरवर्षी ट्रेनमध्ये असतो तो म्हणजे काजवा महोत्सव. काजवा महोत्सवाबद्दल तुझं मत काय आहे? की महोत्सवाचा अर्थ असा काही जसं वसंतोत्सव किंवा सवाई गंधर्व महोत्सव असा काय काजवा महोत्सव होत नाही. ते तुम्ही ताडोबामध्ये जाऊन वाघाला पार्लेजी नाही टाकू शकत. तर हे काजव्यांच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. 7,000 ते 8,000 लोक काजवे बघायला येतात, म्हणजे एका माणसाला एक काजवा, असं प्रोपोर्शन आहे. वेळा स्ट्रटल फेस्टिवल इज अन एक्सलंट एक्झाम्पल की रेग्युलेटेड टुरिझम कसं असावं. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनच्या नवीन पत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे पर्यटन या विषयाचं पत्र. असंही असा उन्हाळा संपलाय, काही ठिकाणी संपतोय, पाऊस सुरू होतोय, आणि अनेकांचा आवडता असणारा हा सीझन म्हणजे राईट फ्रॉम प्रियकर टू शाळेत जाणारे विद्यार्थी, कारण एक रोमॅन्टिक सीझन असतो. एकीकडे पावसाळा असल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे शाळांना सुट्टी मिळते. असा असणारा सीझन पर्यटकांच्या पण विशेष आवडीचा आहे. आपल्या आसपासचे जे छान छान स्पॉट्स असतात, धबधबे असतात किंवा धरणं असतात, अशा ठिकाणी जाऊन किल्ले असतात, ते भेटी देतात आणि एन्जॉय करतात. केला पण पाहिजे तो, कारण इतका सुंदर असा हा सीझन आहे. मात्र जाताना खूपदा ते काळजी घेत नाहीत. तिथे सरकारने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केलं जातं. अनेकदा जीव धोक्यात जाईल अशा ठिकाणी ते जातात, आणि मग रेस्क्यू टीम्स जे असतात, की अनेक लोक जे व्हॉलंटरी रेस्क्यू ऑपरेशन्स करतात, तर अशा लोकांना त्यांचा जीव धोक्यात घालून काही जीव वाचवायला लागतात. तर अशाच सगळ्या विषयासंदर्भात गंभीर आणि मजेशीर अशी ही चर्चा असणार आहे. आणि चर्चा करण्यासाठी माझा मित्र आणि ज्याला गमतीने सगळे सह्याद्रीचा गुगल म्हणतात असा ओमकार ओक आज आलेला आहे. ओमकार एक ट्रेकर आहे, रेस्क्यू कॉर्डिनेटर आहे, आणि महाराष्ट्र राज्याची जी साहसी पर्यटन समिती आहे त्याच्यावर तो तज्ज्ञ म्हणून अपॉइंटेड आहे. त्यामुळे त्याचा या क्षेत्रातला चांगला अनुभव आहे, आणि त्याच्या अनुभवातून जे जे काही निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत त्या संदर्भात आपली आजची चर्चा असणार आहे. त्यामुळे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला गप्पांना सुरुवात करूया. वेलकम ओमकार, खूप खूप स्वागत आहे पोस्टमनवर. थँक्यू सुरेश. पावसाळा जसं मी म्हटलं आता सुरू होतोच आहे, आणि जे घरात बसून वर्षभर वाट बघणारे फिरायला जायची, कारण आपलं बाकीचं फिरणं एकीकडे आणि पावसाळ्यात फिरणं एकीकडे, हे खूप लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर मला सुरुवात इथनंच करायची आहे की पर्यटन आता बदलत चाललं आहे हळूहळू. तर जुनं पर्यटन आणि नवीन पर्यटन याच्यात तू कंपॅरिझन कशी करशील? सुरेश, त्याच्यामध्ये ना 2 भाग येतात. आपण असं म्हणू प्री कोरोना पर्यटन आणि पोस्ट कोरोना पर्यटन. म्हणजे पूर्वी हा असा फार काही 25-30 वर्षापूर्वीचा आता तो शब्द उरलेला नाहीये. काय झालं होतं, साधारणपणे कोविडच्या आधी, म्हणजे मी अगदी म्हणेन 2018-19च्या आधी, पर्यटनाच्या ज्या व्याख्या होत्या ना त्या फार टाईम बाउंड होत्या, म्हणजे किंवा नियमाला धरून होत्या. त्यावेळेला सोशल मीडियाचा, आता आपण म्हणू प्रादुर्भाव, त्यावेळेला एवढा झालेला नव्हता, आणि लोकांना पर्यटनाचा अर्थ कुठेतरी आनंद देणं आणि आनंद घेणं, बरोबर, ह्याच्यामध्ये, ह्या व्याख्येमध्ये बसणारं जे काही आउटिंग आहे ते करणं. तर इतकीच पर्यटनाची व्याख्या सीमित होती. म्हणजे त्यावेळेला बेशिस्तपणा नव्हता का, तर असं नाहीये. पण आत्ताच्या काळामध्ये जो आपल्याला सर्रास जाणवतो त्या मानाने ते प्रमाण थोडंसं कमी होतं, हे नक्की आहे. झालं असं की कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या नंतर सगळे जो आपण आउटब्रेकच त्या गोष्टीला म्हणतो, की सगळेच जण बाहेर पडायला लागले. त्याच्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं महत्त्व जे होतं ते सोशल मीडियाचं त्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त वाढलं, कारण लोक घरी बसलेले होते. म्हणजे एंटरटेनमेंटसाठी तेवढंच आहे किंवा एकमेकांच्या कनेक्शनसाठी तेवढंच साधन होतं. आणि या सगळ्याचा जो साध्यंत परिणाम जो आहे तो आउटब्रेकमध्ये झाला. कोरोनाच्या नंतरची जी आपल्याला सुट्टी मिळाली की आता चला बाहेर पडा याच्यामध्ये, मग लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणची रील्स शेअर करायला सुरुवात केली. पर्यटन वाढलं. अनेकदा समजा तू XYZ ठिकाणी गेलास तर त्याच्या शेजारी एक ABC नावाचं ठिकाण आहे, हे सुद्धा ज्यावेळेला लोकांना कळलं मग तिथे जायचं आणि मग तिथली रील टाकायची आणि त्या ठिकाणाकडे लोकांना आकर्षित करून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे वाढल्यामुळे तो जो आउटब्रेक होता पर्यटनाचा तो कोरोनाच्या नंतर जास्त वाढला. आणि गंमत अशी झाली की आपलं म्हणजे
आपण एक गोष्ट ॲग्री केली पाहिजे, आपण काही US UK मध्ये राहत नाही की जिथे प्रत्येक पायवाटेला कुठेतरी नियम घालून दिलेले आहेत. थोडंसं स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळणं जे आपल्याला गरजेचं आहे, तो कुठेही आपल्याला फरक तो पुसट झाल्यामुळे, पुसट म्हणण्यापेक्षा तो गेलाच ॲक्च्युली. तर त्या सगळ्यामुळे अपघात वाढायला लागले किंवा रेस्क्यू टीम्स, आता ज्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत, की रेस्क्यू टीमवरचे ताण वाढायला लागले. आणि जे पर्यटनाला जे एक आनंददायी स्वरूप होतं किंवा ज्याला आपण म्हणायचो की छान आम्ही एक सहल एन्जॉय करून आलो, छान आम्ही एक ट्रेक एन्जॉय करून आलो, तर त्याच्याऐवजी आता इथे जायला नको, हा जो सगळा प्रवास आहे ना, हा प्रवास फार वाईट आहे एक प्रकारे बघायला गेलं तर. याच्यातनं रोजगार वाढलाय, स्थानिकांना नवे उत्पन्नाची साधनं निर्माण झालेली आहेत. म्हणजे अनेक स्थानिक मला असे माहिती आहेत की इंजिनियर्स आहेत किंवा समजा काय एखादा चांगला त्यांनी डिप्लोमाचा कोर्स केला आहे किंवा त्यांच्या परिस्थितीला साजेसा, त्यांच्या जवळपासच्या इन्फ्रास्ट्रक्चरला साजेसं त्यांनी छान शिक्षण घेतलेलं आहे. पण त्याच वेळेला त्यांनी आपण म्हणू की पर्यटनाकडं फुल टाईम बघणं, ही जी परिस्थिती निर्माण झाली ती एस्पेशली कोविडच्या नंतर जास्त निर्माण झाली. कारण त्यांना हे कळायला लागलं की या व्यवसायामध्ये पोटेन्शियल आहे. पण ही झाली रोजगाराची बाजू. स्थानिकांना या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होतो ते पुढे बोलण्याच्या ओघातनं येईलच. पण प्री कोविड आणि पोस्ट कोविड पर्यटनाचं स्वरूप, ज्याला आता आपण सर्रास बघतो नो सिव्हिक सेन्सचे रील येतात, तर ते नियमबाह्य होत गेल्यामुळे त्याला एक विदारक स्वरूप येत गेलं. ओके. एक कुठलाही छान रील दिसला ना निसर्गरम्य ठिकाणाचा, त्याच्यावर खाली 70% कमेंट्स अशा असतात की नका रे बाबा, नका दाखवू हे रीलवर, कारण लोक तिथे जातील आणि गर्दी करतील. करेक्ट. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे की तिथल्या स्थानिकांना खूप इच्छा असते की आमच्या इथलं पण फ्लोरा फोना असेल, इतकं छान सगळं निसर्ग असेल, तो लोकांना कळावा. याच्यासोबतच दुसरी बाजू अशी पण आहे की मग लोक तिथे जाऊन गर्दी करतात आणि त्याचा सत्यानाश करून टाकतात. 100%. हा बॅलन्स कसा जपला पाहिजे लोकांनी? याची सुरुवात आहे ना सर्वेश, ती स्वनियमनापासून होते. एक लक्षात घे की कुठल्याही प्रकारे आपण प्रत्येक वेळेला सरकार दोषी, सरकार दोषी, सरकार दोषी, हे जे आपण प्रत्येक वेळेला सांगतो, ह्याच्यामध्ये हे बघ, हे अर्ध सत्य आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण खोटं सुद्धा नाही. गंमत अशी आहे की आत्ता फॉर एक्झाम्पल आपण वनविभाग जर पकडला, तर एखादा संपूर्ण एरियामध्ये समजा 100 पर्यटनाची स्थळं आहेत असं आपण पकडून चालू. आपण एक साधं उदाहरण घेऊ की कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, त्याच्यामध्ये कळसुबाई आहे, रतनगड आहे, सांदण व्हॅली आहे, अलंगमदन कुलंग आहेत वगैरे वगैरे, असे भरपूर ठिकाणे आहेत. आणि ज्याच्यामध्ये मग काजवा महोत्सव, सांदण व्हॅलीचा ट्रेक किंवा हरिश्चंद्रगडला आता मान्सून क्लाउड्स बघायला वगैरेची गर्दी होते. या सगळ्याचं नियमन करण्यासाठी पर्यटन विभागाकडे पुरेशी मॅनपॉवर नाही. हे सेम ऑब्झर्वेशन, माझं पण सेम ऑब्झर्वेशन. ती मॅनपॉवर कुठे असली पाहिजे? म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, ही अपेक्षा अशी करण्यासारखी आहे की पुणे टू मुंबई एक्सप्रेस हायवेवर जर समजा 15 किलोमीटर ट्रॅफिक जाम होतोय, तर मला प्रत्येक अर्ध्या किलोमीटरला एक ट्रॅफिक पोलीस पाहिजे. बरोबर. अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. वनविभागाचा रोल हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो कोर जपणं आहे, म्हणजे त्यांच्या कोर ड्युटीज ज्या आहेत त्या वनांचं संरक्षण, तिथे काही आगे लागू नये, तिथे अवैध वृक्षतोड होऊ नये किंवा शिकार होऊ नये वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये साहसी पर्यटनामध्ये एक शिस्त घालून देणं, हा त्यांना एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना साईड जॉब आहे खरं सांगायचं झालं तर, तो त्यांच्या कोर कॉम्पिटन्समध्ये असलाच पाहिजे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. हे त्यांची जबाबदारी आहे, बरोबर आहे, कारण त्यांच्या एरियामध्ये पर्यटन होतंय. पण मॅनपॉवरचा अभाव, मनुष्यबळाचा अभाव हा 100% आहे. हे मी गेले 5 वर्ष पर्यटन विभागाबरोबर सक्रियपणे काम करतोय, म्हणून मला हे चांगल्या पद्धतीने सिच्युएशन माहिती आहे. मी तुला एक हरिहर किल्ल्याचं उदाहरण देतो की मागच्या वर्षी हरिहर किल्ल्याला 500-550 लोकांचा जमाव त्या पायरीवर अडकून बसलेला होता. नाशिक वन विभागाशी मी संपर्क साधून तिथले जे DCF आहेत सिद्धेश सावर्डेकर, मला त्यांचं खरं नाव घ्यायला आवडेल इथे, आणि त्यांना मी सांगितलं की सर खरंच रिस्की आहे, कारण हरिहरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरनं एक जण गडगडला तर तो सगळ्यांना घेऊन खाली येईल, आणि त्याच्यासाठी वी हॅव टू मेक अ रूल्स विच विल कंट्रोल द क्राऊड ऑटोमॅटिकली पर डे क्राऊड, आणि आम्ही दिवसाला 300 लोकच जातील असा तिथे एक नियमावली घालून दिली. आणि आता गंमत अशी आहे, तुला मागच्या वर्षापासून हरिहरचे गर्दीने फुल असलेले किंवा अंगावर येणारे रील्स पूर्णपणे बंद झालेत. कारण गंमत अशी आहे, वनविभागाने इट्स अ सिनर्जी, ज्याला आपण म्हणतो ना की हा संगम आहे की त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि आपण त्यांना काही सूचना देऊ शकतो आपल्या इतक्या आलेल्या अनुभवातनं. त्याचा त्यांनी योग्य प्रकारे कॉग्निझन्स घेतला, त्याचं गांभीर्य त्यांना कळलं आणि ते इम्प्लिमेंट झाल्यामुळे फरक दिसूनच आला की आता हरिहरची पूर्ण रील्स बंद झाली आहेत. यावर्षी सुद्धा त्यांना ते करायचंय, आणि मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे तो त्यांना कॉन्फिडन्स आला अर्थात फॉरेस्ट डिपार्टमेंटला की आपल्यावरचा ताण कमी होतोय. म्हणजे असं आहे की माणसाकडे काम करायला 12 तास आहेत एखाद्या ऑफिसमध्ये, आणि त्याला 36 तासाचं काम दिलं तर तो जितका ओव्हर ऑक्युपाईड किंवा जितका बर्डन होईल तेच कुठेतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं होत होतं. जे आम्ही हरिहरला कंट्रोल केलं, आणि 7 ते 8 माणसं आम्ही त्या म्हणजे जे स्थानिक आहेत त्यांनाच आम्ही अथॉरिटी दिली,
आणि ती आम्ही त्या हरिहरच्या वाटेवर उभी केली आणि फेज बाय फेज आम्ही लोकांना सोडायला सुरुवात केली. दिवसाला 300 लोक, त्याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर तुम्ही एक नंबर दिलेला होता किंवा आहे, त्याच्यावर तुम्ही बुकिंग करायचं, त्यांना सांगून ठेवायचं. ते तुम्हाला सांगतील की तुमचा फोन येण्याच्या आधीपर्यंत किती लोकांचं बुकिंग झालेलं आहे. ठीक आहे, समजा जर 298 झालेले असतील तर ते सांगतील की 20 लोकांचा ग्रुप आणू नका, आता शेवटची 2 लोकांना एंट्री आहे. अरे पण मग लोक नाराज झाले असतील राव. पण गंमत अशी आहे, रिस्कपेक्षा ते बरं आहे ना. ते बरं आहे, पण समजा पुढच्या रविवारी या. मला आठवतं हरिहरवर 1,500-2 हजार लोकांची गर्दी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली जेव्हा मी गेलेलो आहे. पण 300 लोकच जर गेले आणि उरलेले पुढच्या 1200 जर पाठवावं लागत असेल परत, तर मग सरकारला एक वेगळं चॅलेंज फेस नाही करावं लागलं लोकांचं. ते 1200 लोक तुम्हाला ऑन द स्पॉट पाठवायचे नाहीयेत, म्हणूनच मी म्हटलं की तो हेल्पलाईन नंबर दिलेला होता. सो यू आर सपोज टू कॉल द हेल्पलाईन बिफोर यू गो. ठीक आहे. आणि हरिहरच्या पायथ्यालाच तिथे एक चेकपोस्ट आम्ही उभी केलेली होती की ज्याच्यामध्ये समजा जर आता खालच्या आणि वरच्या चेकपोस्टचं अर्थात एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन होतं, तर तुम्ही समजा पायथ्याला आलायत आणि तुम्हाला माहिती नाहीये की हा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाहीये असं आपण पकडून चालू, तर खालची चेकपोस्ट तुम्हाला सांगेल नाही असे असे वनविभागाने नियम घालून दिलेले, तर तुम्हाला आता वरती जायची परमिशन नाहीये. या सगळ्यामुळे काय झालं की जो अत्यंत चिंचोळा मार्ग असणारा जो हरिहर होता, ज्याच्यामध्ये लिटरली एखाद्या सकाळी 9च्या लोकलमध्ये जसं ट्रॅफिक होतं किंवा इतकी जशी गर्दी होते, ती पूर्णपणे थांबली आणि सुरळीत वेळी ते व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे झालं असं की हे रेग्युलेट झालं. आणि तुझा जो प्रश्न होता की होतं काय रे त्याच्यामध्ये, शेवटी तुम्हाला सिस्टीमवरचा ताण कमी करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सिस्टीमच्या समोर चॅलेंजेस काय आहेत बरोबर हे समजून घेणं गरजेचं आहे. ती चॅलेंजेस जर तुम्हाला कळले नाही तर प्रत्येक वेळेला तुम्हाला सरकारला दोषी धरता येत नाही. आणि त्याच्यामुळे स्वनियमन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. की जसं तू म्हणालास की फॉर एक्झाम्पल देवकुंड वॉटरफॉल जो होता, तर देवकुंड वॉटरफॉल हा गेल्या 10-15 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हता, कोणालाच माहित नव्हतं. ट्रू, खरंच. त्या देवकुंड वॉटरफॉलमध्ये ज्या वेळेला कोविडच्या आउटब्रेकच्या नंतर लोकांनी जायला सुरुवात केली, आता अशी परिस्थिती आहे थांबवा, नका जाऊ. म्हणजे तिथली लोक काही वाहून गेली किंवा तिथे काही अपघात झाले वगैरे वगैरे. पण हे का झाले तर प्रत्येक वेळेला तुम्हाला तिथे हाताला धरून चालवायला कोणीही येणार नाहीये. ठीक आहे. हे स्वनियमन आणि तुम्ही स्वतःला तिथे कसं पोर्ट्रे करताय, तुम्ही स्वतःला तिथे कंडक्ट कसं करताय, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही एक शिस्त कशी घालून देताय, या सगळ्या गोष्टीभोवती ते चक्र फिरतात. आणि म्हणून सुरुवाती आपल्यापासून होते. बरोबर. रील्स नंतर गर्दी होते हे मान्य आहे मला, पण त्यातल्या त्यात जास्त ना जेव्हापासून ड्रोनच्या किमती कमी झाल्यात ना, जेव्हापासून ते व्हिज्युअली भारी वाटायला लागलंय ना. आणि मी जवळपास 2011-12 पासून ॲक्टिव्हली, 10 पासून वगैरे ॲक्टिव्हली मी पण ट्रेकिंग आणि हे सगळं करायला लागलो. 2015 नंतर जी इंटरनेट क्रांती झाली, रील्स बनायला लागल्या वगैरे, त्यानंतर जी गर्दी झाली ती 2x, 3x, 5x, 10x कशी गेली ते कळलं नाही. त्या मानाने वनविभागाची मनुष्यबळ 1x, 2x पण झालेलं नाही. त्यामुळे मला पण जाणवतं जेव्हा मी त्या भंडारदार वगैरे पट्ट्यात फिरत असतो, मी संगमनेरचा असल्यामुळे, एकतर मला तो पट्टा प्रचंड आवडतो. आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला जमीन हस्तांतरित करता येत नाही, त्यामुळे तिथे हॉटेल्सची वगैरे खूप अशी रेलचेल झालेली नाही, अनटच्ड निसर्ग. ॲब्सोल्युटली. पण तरी मुंबई साईडनी वगैरे, इगतपुरी साईडनी वगैरे त्या बाजूने येणारे लोक आहेत ना, ते 15 ऑगस्टच्या आसपास वगैरे तिथे फार गर्दी करतात आणि तो प्रॉब्लेम व्हायचा तो होतोच. करेक्ट. ओके, विषय निघालाय अकोले भंडारदारा पट्ट्याचा. तिथला एक प्रचंड फेमस असणारा उत्सव आणि जो दरवर्षी ट्रेनमध्ये असतो तो म्हणजे काजवा महोत्सव. बरोबर. काजवा महोत्सवाबद्दल तुझं मत काय आहे आणि त्या अनुषंगाने त्याबद्दल जे बोललं जातं त्याचे माझे पुढचे प्रश्न आहेत. बेसिकली काजवा महोत्सव हा एका स्पेसिफिक पिरियड करता असतो, साधारणपणे मे एंड ते जून पहिला आठवडा. पाऊस कसा आहे त्याच्यावर, म्हणजे हवेच्या दमटपणावर साधारणपणे काजवा महोत्सवाचं दरवर्षीचं रूप डिपेंडंट असतं. काय आहे बेसिकली काजवा महोत्सवाला महोत्सव करायला प्रॉब्लेम नाही. काय ॲक्च्युली जी लोक हे पहिल्यांदाच ऐकत आहेत, तर महोत्सव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर असं येतं काहीतरी मंडप टाकला असेल आणि काहीतरी तिथे काजवे आणून सोडले असतील, बटरफ्लाय गार्डन सारखं. हां, बटरफ्लाय गार्डन. तर तो तसा काही, म्हणजे जे पहिल्यांदाच ऐकतात त्यांना मला हे क्लॅरिफाय करायचं की महोत्सवचा अर्थ असा काही जसं काय ते वसंतोत्सव होतो, हां वसंतोत्सव किंवा सवाई गंधर्व महोत्सव, असा काय काजवा महोत्सव होत नाही. काजवे परफॉर्म करतात. तर असं काही होत नसतं. महोत्सवचा अर्थ असा आहे खूप लोक एकाच वेळेला ते बघायला येतात, म्हणून त्याला महोत्सव म्हटलं जातं. तर काय आहे बेसिकली महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाण आहेत. आता तू संगमनेरचा असल्यामुळे तुला भंडारदाराचं तू उदाहरण दिलंस, मग तिथे राजमाची आहे, भीमाशंकर आहे, अगदी पुण्याजवळ मढेघाट आहे वगैरे, खूप ठिकाणी काजवे दिसतात. हे तर मी नोन प्लेसेस सांगितले. अननोन प्लेसेसमध्ये बरं काजवे काय आम्ही नाही बाबा इथेच जन्माला येणार असं कधी ठरवून येत नाही, ते तिथे दिसतात कारण लोकांनी तिथे स्पॉट केलेले आहेत.
काय होतं ह्याच्यामध्ये काजवा महोत्सव हा एक चांगला गेल्या 5-6 वर्षापासून पर्यटनाचा एक प्रकारे काय म्हणतात त्याला एक चांगलं इमर्जिंग झालेलं आहे, म्हणजे एक चांगला उगम झालेला आहे त्या ठिकाणी स्थानिक पर्यटनाचा. काय होत होतं पूर्वी की मार्चपासून साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा 15 जूनपर्यंत हा पर्यटनासाठी स्लॅक सीझन मानला जातो आपल्याकडे, एस्पेशली डोंगराळ पर्यटन. प्रचंड ऊन असतं, पाण्याचा अभाव, अगदी बाईकवरही फिरायला नको वाटतं. हा जो 2-3 महिन्याचा स्लॅक सीझन आहे तो भरून काढण्याची किंवा त्या सगळ्या इन्कम सोर्सची कमतरता भरून काढण्याचा जे पहिला जो मुहूर्ताचा नारळ फुटतो हल्लीच्या काळामध्ये, तो काजवा महोत्सवामुळे होतो. एका प्रकारे जर बघायला गेलंस तर पर्यटन आणि स्थानिक रोजगार याच्या दृष्टीने ही उत्कृष्ट हे आहे, म्हणजे हा चांगला एक उपक्रम आहे. झालंय असं, मी परत मागच्या प्रश्नाकडे येतो की स्वनियमन कुठे गेलं. ठीक आहे, म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगतो, त्याच्यावर तुला कळेल की काजवा महोत्सवाला काय दिवस आले ते. एक 4 वर्षापूर्वी राजमाचीला त्यावेळेला काजवा महोत्सव नव्हता, लोक काजवे बघायला यायचे. मला आठवतं ना, मी पण महोत्सवाला जात नव्हते, लोक बघायला यायचे. राजमाची गाव जे आहे म्हणजे किंवा राजमाची किल्ला जो आहे, जो पुणे आणि मुंबईच्या अगदी सेंटरला लोणावळ्याच्या जवळ तो किल्ला आहे. तर तिकडून कर्जत बाजूने येणारा एक रूट आहे, कोकणातनं चढून येणारा. तर त्या भागामध्ये काही जंगल आहे, तिथे काजवे दिसतात. म्हणून मी 1-2-3 जण आम्ही होतो, ते आम्ही काजवे बघायला गेलो. शांतपणे आम्ही ते प्रचंड, म्हणजे एखाद्या झाडावर लाइटिंग लागावी ना सर्वेश, तसं ते बहरलेलं झाड होतं आणि एक्सलंट आहे. कारण गंमत बघशील ना तू, ते काजवे पॅटर्नमध्ये चमकतात. पॅटर्नमध्ये हो, बऱ्याच जसा तो एक फ्लो असतो तसा तो चमकतो आणि तो अतिशय आनंददायी तो उत्सव आहे तो बघणं, म्हणजे खरंच छान गोष्ट आहे ती बघणं. म्हणजे तर एक कलकलाट करत एक कळप तिकडनं आला. कळप का म्हणतोय मी तुला सांगेन नंतर. आणि ते हातामध्ये ब्लूटूथ स्पीकर वगैरे घेऊन ते कर्जतच्या बाजूने, मुंबईचा ग्रुप होता आणि ते तिथनं चढत आले. आणि आपल्याकडे कमांडर टॉर्च असते बघ, ती अशी हातामध्ये आपण धरतो. तर ते कमांडर टॉर्च घेऊन रात्री 2, मला वाटतं 1:30-2 वाजले असेल, आणि ते तिकडं त्यांचा आम्हाला लांबना आवाज यायला लागला. आम्ही दोघं तो 35-40 जणांचा ग्रुप, पुढे एक कन्या आणि एक बालक असे 2 जण पुढे होते विशीतले साधारणपणे. तर तिला ते दिसलं, आम्ही टॉर्च लावलं की आम्ही असं वरती काहीतरी बघत बसलोय. आली आणि आम्हाला म्हणाले की क्या देख रहे हो आप. तर मी तिला म्हटलं पहिलं कुठून आलायत, तर ते मला म्हटली मुंबईवरनं. तर मी म्हटलं इथे काजवे दिसतं. तर तिने काय करावं, तिने तो टॉर्च असा झाडावर मारला. तर मला म्हटलं किधर आहे फायरफ्लाईज, दिख नाही रे. मूर्ख. हा, तर माझ्या डोळ्यासमोर चमकले ते त्यापेक्षा जास्त होते, काजवेचे चमकले ते. तर मी तिला म्हटलं अरे बंद करना होता है, तो कैसे दिखेंगे. ही सिच्युएशन आहे आपल्याकडे. म्हणजे कसं आहे की मला सूर्य बघायचा आहे ना सनराईजला, तर मी टॉर्च मारणार, अरे का नाही दिसत आहे, हॅलोजन मारून बघणार. हा, हे प्रॉब्लेम काय आहे की ज्याला आपण ग्रूमिंग म्हणतो ना, किंवा लोकांचं एक मूल्य शिक्षण जे म्हणतो ना, तेच झालेलं नाहीये. काजवे बघायचे कसे असतात इथपासून सुरुवात आहे. आणि तुला गंमत सांगतो, बऱ्याच वेळेला ऑर्गनाइज एखाद्या ट्रेकिंग क्लब बरोबर ज्याला लोक येतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, महाराष्ट्रातले 50-60% ट्रेकिंग क्लब हे उत्कृष्ट आहेत, एक्सलंट. म्हणजे मी 50-60 म्हणतोय बरं का. त्याचं कारण असं आहे की त्यांचे ग्रुप लिडर्स वगैरे हे चांगल्या पठडीतनं आलेले आहेत, किंवा त्यांचे बेसिक्स क्लिअर आहेत बेसिकली. त्याच्यामुळे अनेकदा काही ट्रेकिंग क्लब्स जे हे 50-60% मध्ये येतात, त्यांच्याबद्दल मी सांगतोय की त्यांच्यामध्ये तुला हा मिसकंडक्ट दिसणार नाही. हे बघ, ते काळं गोरं सगळीकडे असतं, ठीक आहे. उरलेला 40% मधले जे ऑर्गनाइज ट्रेकिंग क्लब जे आहेत, की ज्यांना स्वतःलाच माहिती नाहीये की हे ऑर्गनाइज करतात कसं, किंवा याचे बेसिक नियम काय असतात, किंवा ज्यांना टूर न्यायची असते ट्रेकपेक्षा, त्यांनी सुरुवातीलाच हे ब्रीफिंग करणं गरजेचं आहे की बेसिकली काजवे बघायचे कसे असतात. सी, तुझ्याकडे येणारा जो पार्टिसिपंट असतो तो ही इज नॉट अ लर्नेड पार्टिसिपंट. तो इंस्टाग्रामवर एक रील बघतो की काजवे दिसतात, पण ते बघायचे नियम काय असतात. करेक्ट. म्हणजे तुम्ही ताडोबामध्ये जाऊन वाघाला पार्लेजी नाही टाकू शकत. बरोबर. हा जो नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे की अरे आला तर हा घे बाबा, असं नाही करू शकत तुम्ही. तर हे काजव्यांच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. आणि हे काम तिथल्या ग्रुप लिडर्स आहे. थोडंसं पुढे जाऊन मी सांगतो की ज्या वेळेला अनऑर्गनाइज ट्रेक्स असतात, म्हणजे ज्यावेळेला आम्ही जातो, काही 5-6 मित्रांचा ग्रुप मिळून गेला, त्याच्यातही हे प्रकार घडतातच, नाही असं नाहीये. त्यावेळेला थोडीशी जी भूमिका येते ती स्थानिकांची येते. मी तुला का ते सांगतो. वनविभाग मी म्हटलं तसं सगळ्या ठिकाणी पुरेसा पडू शकत नाही. समजा एक 15 किलोमीटरचा रस्ता आहे, तिथल्या एक 5 किलोमीटरच्या म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून भंडारदऱ्याचा आपण एक गेट पकडूया, एंट्री गेट,
तिथून 5 किलोमीटरवर एक छान झाड आहे की जिथे काजवे दिसत आहेत, जिथे गर्दी होते, तिथे वनविभाग तुमचे 2-3 कर्मचारी ठेवू शकतं ह्या सगळ्यासाठी. 15 किलोमीटरला प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मग हे काम कोणाचं आहे तर थोडीशी स्थानिकांनी ह्याच्यातनं एम्प्लॉयमेंट पण जनरेट होऊ शकते. त्यांनी जर आता त्यांना माहितीच असतं काजवे कुठे कुठे येतात, तुम्ही एक 2-3 मुलं जरी तुम्ही तिथे ठेवलीत आणि लोकांना जर तुम्ही आवश्यक त्या सूचना दिल्यात की इथे टॉर्च बंद करा, इथे आवाज बंद करा, इथे कुठल्याही प्रकारचे ब्लूटूथ स्पीकर लावू नका वगैरे वगैरे, तर तो जो महोत्सव जो झालाय ना तो ऍक्च्युली छान उत्सवात बरोबर त्याचं कन्व्हर्जन होईल. आणि लोकांनाही तितकाच आनंददायी असेल. कारण काय असतं ना सर्वेश, की एखाद्या झाडाखाली काजवे बघणारे 2 वेगळ्या प्रतीची लोक असतात. तू असतोस टॉर्च लावून बघणारा आणि मी असतो निसर्ग बघणारा. ठीक आहे, तर त्याचा त्रास, तुझ्या एखाद्या गैरकृत्याचा त्रास हा मला येऊ शकतो आणि माझ्या आनंदामध्ये ते आनंदावर विरजण पडल्यासारखं आहे. त्यामुळे स्थानिकांच्या सूचनेला डावलण्याचं सामर्थ्य आपल्यात नाहीये, हे आधी समजून घ्यायला पाहिजे. तू कोणाला रे सांगणारा, हे आपण करू शकत नाही आणि करू सुद्धा नाहीये. आपण त्यांच्या एरियात आहोत आणि त्यांचे नियम फॉलो करणं ही आपली पहिली जबाबदारी असते. तर त्यावेळेला स्थानिकांनी जर हे थोडंसं मनावर घेतलं की ठीक आहे तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळत आहे, पण बऱ्याच वेळेला तुला हल्ली काय होतं सांगतो बरं का, अर्थात हे स्थानिकांमध्ये पण थोडंसं उजवड हवं आहेच की अरे आम्ही यांना बोलायला गेलो तर हे माझेच कस्टमर आहेत, पुढच्या वेळेला माझ्याकडे येणार नाहीत, बरोबर, किंवा आमचा ठिकाणचा धंदा जाईल, बिझनेस जाईल की अरे नाही तिथे गेलो ना की स्थानिक आम्हाला शिव्या देतात. बरोबर. पण तसं नाहीये. तुम्ही गैरकृत्यालाच आळा घालायला तुम्हाला तिथे ठेवलेलं आहे. एखादा शांतपणे बघत असेल तर कोण कशाला तिथे त्यांना बोलायला जाईल. बरोबर. तर त्याच्यामुळे वनविभागाला किंवा कुठलाही सरकार आहे, आता वनविभाग आपण का म्हणतो, कारण जंगलामध्ये हे साधारण दिसतं, किंवा महाराष्ट्रातला बहुतांशी पर्यटन हे वनविभागाच्या कुठल्या ना कुठल्या तरी सेक्टरमध्ये कव्हर होतं. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा स्वतःची लिमिटेशन्स आहेत. ती वाढवायची कशी याच्याबाबत 100% प्रयत्न चालू आहेत. म्हणजे इको टुरिझम आणि ॲडव्हेंचर टुरिझम कनेक्टेड विथ वनविभाग असं त्याचे आमच्या आता पर्यटन समितीतर्फे बॅकएंडला ते सगळे प्रयत्न सुरू आहेत. ते व्हायला 100% वेळ लागणार आहे, कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर बसायला वेळ लागणार आहे. मग त्याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंग करणं किंवा मॅनपॉवर वाढवणं तिथल्या वनविभागाची, स्थानिकांना एंगेज करून घेणं, हे प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागणार, 100% लागणार. करेक्ट. तोपर्यंत ही जी धुरा आहे ही स्थानिकांनी स्वतःच्या डोक्यावर घेणं, प्रोव्हाइडेड बाय लोकांनी स्वतःला आधी शिस्त लावली पाहिजे. करेक्ट. तर हे काजवा महोत्सव हा छान होईल आणि हे टॉर्च मारणं तिथे बंद होईल. म्हणजे हल्ली अरे गंमत अशी झाली आहे, राजमाचीला मी जे तुला काजवा महोत्सव सांगितलं, मी गेल्याच्या नंतर साधारणपणे 2-3 वर्षानंतरची गोष्ट अशी आहे, 7,000 ते 8,000 लोक काजवे बघायला येतात. म्हणजे एका माणसाला एक काजवा असं प्रोपोर्शन आहे तिथे. तर इतकं डेंजर आहे ते. ठीक आहे. सो अगेन स्वयंनियमन, तिथल्या ठिकाणच्या कॅरिंग कपॅसिटीनुसार तिथे एंट्री देणे, आणि शेवटी काजवा हा एक नैसर्गिक अधिवास आहे. आपण त्याच्या एरियात जातोय, आपण त्याला बघायला जातोय, तर कुठेतरी निसर्गाचे नियम फॉलो करून स्वतःचा आनंद घ्यावा आणि तो इतरांनाही द्यावा. हा सिविक सेन्स बाळगला तर काजवा महोत्सव आनंददायीच आहे. मस्त. आणि याच्यावर अजून एक काजवा महोत्सवाचा प्रश्न मला विचारायचा आहे की तिथे जाऊन काजव्यांना डिस्टर्ब करतात आणि त्यानंतर काजवे मरतात आणि त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांची संख्या कमी होते, अशी होत 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 खूप कमी झाली आहे. हा जो एका बाजूने आरोप केला जातो त्यात कितपत तथ्य आहे? त्याच्यात बऱ्यापैकी तथ्य आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही नॅचरल हॅबिटॅटला मारताय तिथल्या तुमच्या बेशिस्तपणामुळे. मी थोडासा टॉपिक डायव्हर्ट करून अजून एका महोत्सवाकडे मला यायचंय की जो कसा करावा याचं एक्सलंट एक्झाम्पल विच इज वेळास टर्टल फेस्टिवल. मोहन उपाध्याय आमचा मित्र तिथला वेळासचा, की ज्याच्या आणि तिथल्या स्थानिकांच्या प्रयत्नातून वेळासला दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ऑलिव्ह रिडले नावाची कासवं येतात. तर त्या कासवांचं संवर्धन, ती अंडी तिथे शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करणं, त्यांचं काय म्हणतात ते फलन जे असतं किंवा ते ब्रीडिंग होऊ देणं आणि नवजात पिल्लं समुद्रामध्ये सोडणं, हे वनविभागाच्या नियमावलीमध्ये केलं जातं. आता गंमत अशी आहे की वेळासच्या बरोबर 2-3 ठिकाणी सुद्धा अजून चालू झाले. म्हणजे गुहागर आहे किंवा दिव्यागर, मला वाटते अंजरल्याला टर्टल फेस्टिवल चालू झालाय वेळास सारखाच. पण गंमत अशी आहे की हा समुद्री अधिवास जो आहे कासवांचा, तो वनविभागाच्या अखत्यारीमध्ये येत असल्यामुळे आणि स्थानिकांना त्या गोष्टीचं महत्त्व पटल्यामुळे वेळास टर्टल फेस्टिवल इज अन एक्सलंट एक्झाम्पल की रेग्युलेटेड टुरिझम कसं असावं. म्हणजे तुला वेळास टर्टल फेस्टिवलला ट्रोल करणारं एकही रील माझ्या तरी बघण्यात नाही. खरंच नाहीये. बरोबर आहे. तूही ॲग्री करशील याला की बेशिस्तपणा चाललाय किंवा लोक ते पार म्हणजे कासवा अगदी खिशात भरून घेऊन चालत वगैरे असले प्रकार तुला कुठं दिसणार नाही. म्हणजे तिथे इतके कडक नियम आहेत की तुम्ही फोटो काढताना फ्लॅश बंद ठेवायचा किंवा ड्रोन उडवलेला चालत नाही वगैरे वगैरे. सिमिलरली तिथला तू रोजगार बघ वेळासचा. गंमत अशी आहे की 2-3 महिने त्यांना फुल फ्लेज रोजगार आहे. म्हणजे बाकी वेळेला तू
आता दिव्यागर किंवा मालवणसारखं पर्यटन तुला वेळासला दिसणार नाही, पण 2-3 महिन्यामध्ये जे पर्यटन होतं त्याच्यामध्ये स्थानिकांचा जो रोजगार आहे तो व्यवस्थित मेंटेन होतो. बरोबर आहे. आणि ह्याचं कारण हा पुढाकार तिथल्या स्थानिकांनी घेतलाय. ओके, गावातलीच मुलं वनविभागाची भूमिका बजावतात. त्यांनी तिथे काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमावलीनुसार तुम्हाला वागावं लागतं, नाहीतर यू विल बी प्रॉसिक्युटेड. हे 100% तिथे घडलेलं आहे आणि म्हणून वेळास टर्टल फेस्टिवल एक्सलंट एक्झाम्पल, आयडियल एक्झाम्पल. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की काजव्यांची संख्या कमी होते का, त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे की बऱ्याच वेळेला तिथे खूप जास्त पर्यटन झाल्यामुळे किंवा तुम्ही काजव्यांच्या नैसर्गिक हॅबिटॅटलाच, मग आता हे टॉर्च मारणं असू दे किंवा झाड हलवून झाड अंगावर घेणं, म्हणजे स्पेशली त्या कुठल्या तरी एका मराठी सिनेमाच्या गाण्याच्या नंतर वनमंदिर. की तर म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आपण ब्लूटूथ स्पीकर लावला की काजवे येतात. नसतं असं, गाणं आहे ते. शंकर महादेवांच्या आवाजाने काजवे येत नाही. ती कवी कल्पना आहे, त्याला तिथपर्यंतच ठेवावं आणि लोकांच्या डोळ्यासमोर चमकू नये तितकी तरी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सो बऱ्याच अंशी असं दिसून आलेलं आहे की राजमाचीला मी राजमाचीचं उदाहरण देतो की एखाद्या झाडाखाली मला मागच्या वर्षीपर्यंत दिसत होते, आता तिथे कमी झालेत, पूर्ण मॅनेज झालेत असं मी म्हणणार नाही. तर हे नक्कीच घडतं, पण काही अंशी ते खरं आहे, काही अंशी ते खरं नाही आहे. पण त्यांच्या अधिवासाला मात्र आपण धक्का लावतोय हे मात्र 100% आहे आणि त्याच्यासाठी रेग्युलेटेड टुरिझमची गरज आहे. दुर्दैवाने काय झालंय, काजवा हा कुठेही प्रोटेक्टेड स्पेसिस नाही आहे. जसं काय म्हणतो हे वेळास असेल किंवा बाकी प्राणी असतील तसं, त्याच्यामुळे काजवा महोत्सवाला प्रोटेक्शन देण्यासाठी आधी काजवा ही प्रोटेक्टेड स्पीसीज असली पाहिजे. ते वनविभागाचे नियम आहेत, अर्थात त्याच्यामध्ये ते नाही आहे. पण पर्यटनाला तर नियम आपण लावू शकतो. ते नियम आपल्याला स्वयंशिस्तीमधनं लावता येतात आणि प्लस स्थानिकांचा सहभाग. जसं मी सांगितलं की 15-17 वर्षापासून मी ॲक्टिव्हली ट्रेकिंग करतोय, फिरायला जातो, भरपूर निसर्गरम्य ठिकाणी पण जातो. स्थानिकांचं आणि तिथे कायम नेणाऱ्या जे टूर्स नेतात त्या लोकांचं एक म्हणणं असतं, मुंबईचे लोक जेव्हा जेव्हा येतात, पण ट्रेकिंगला असेल किंवा फिरायला असेल, ते येतात आणि गचाळपणा होऊन जातो सगळ्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, फक्त एन्जॉयला तर डीजे लावून तेच मजा करतात. आणि खरंच जर डीजे लावून नाचणारी जर गाडी बघितली ना तर ती 01 ते 06 MH मधलीच दिसते. माझाही असा अनुभव आहे. तर नो ऑफेन्स, तरी तुझं मत काय आहे या संदर्भात की मुंबई कल्चर ट्रेकिंगचं आणि पुणे कल्चर ट्रेकिंगचं यात खरंच इतका फरक आहे? पुण्याच्या लोकांबद्दल कारण असं बोललं जात नाही जास्त. कुठं प्रश्न टाकलायस, ऍक्च्युली अवघड प्रश्न आहे. नाही अरे, मला खरंच खूप मनापासून हा प्रश्न पडला होता कधी. पण गंमत सांगतो, हे फक्त तुलाच नाही, हे आम्हालाही ऐकायला मिळतं, हे महाराष्ट्रातल्या अनेक जणांना ऐकायला मिळतं. पण मी पुणे मुंबई याच्यावर वाद घालण्यापेक्षा मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो याच्यामध्ये काय येते. काय असतं, जेव्हापासून मी म्हटलं असं कोविडच्या नंतर जेव्हापासून परप्रांतीयांचा ओढा या फील्डकडे वाढला, ठीक आहे, की जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, काय असतं की ताजमहालचं महत्त्व हे आग्र्याच्या माणसाला जास्त माहिती आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे गड किल्ल्यांचं महत्त्व हे बेसिक महाराष्ट्रीयन माणसाला उत्कृष्ट पद्धतीने माहिती असतं. काय असतं, ज्यावेळेला एखादा परप्रांतीय येतो, फॉर एक्झाम्पल, आता मला त्याच्यात पडायचं नाही, पण तू हा म्हणजे मी म्हणतोय तो मुद्दा समजून घे. त्यांना मी म्हटलं तसं त्यांना ग्रूमिंगची गरज असते, ठीक आहे. आणि अनेकदा काय होतं की ते बाहेरनं आल्यामुळे त्यांना हेच माहिती नाही की या ठिकाणाचं महत्त्व काय, ठीक आहे. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा शिस्तशीर ग्रुप आहेत आणि बऱ्याच वेळेला तुला अनेक ठिकाणी पुण्याच्या लोकांबद्दल शिवाय ऐकायला मिळतीलच, पण पुण्याची लोक म्हणजे पुण्यात स्थित असलेली लोक का पुण्याकडून आलेले लोक, म्हणजे एखादा समजा XYZ प्रांतातला माणूस पुण्यात येऊन राहतोय, ठीक आहे, आणि त्यांचा एक ग्रुप आला तर लोक सांगतात हे सांगणार ना पुण्याचा ग्रुप आला म्हणून. बरोबर, ठीक आहे. झालंय काय की ही शिस्त जी आहे ना ती बेसिकली आपल्या लोकांना जास्त आहे, कारण हे कल्चर आपल्याला माहिती आहे, आपल्याला गड किल्ल्यांचं महत्त्व माहिती आहे किंवा सगळा आपल्याला इतिहास माहिती आहे, कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे सगळं, आणि त्याला मानणारी लोक होत आपण, ठीक आहे. काय होतं, हा जो सगळा लोंडा बाहेर नाही येतो त्यांना तुम्ही, बरं गंमत अशी असते, तुम्ही सांगायला गेला ते म्हणे तू कोण सांगणार मला, म्हणजे ती अरेरावी जास्त असते. बरोबर. ओके, म्हणजे उद्या समजा ताजमहाल बघताना तू आग्र्याच्या एखाद्या माणसाबरोबर गेलायस, ठीक आहे, आणि तू काय भांगारे राव ताजमहाल, तर तो शिवाय देणारच तुला. बरोबर, ठीक आहे. म्हणजे हे त्याच्यासाठी मी बाहेरनंच आलेलो आहे, त्याला त्या ठिकाणचं महत्त्व तो स्थानिक आहे म्हणून खूप जास्त आहे, पण उद्या मला त्या ठिकाणचं महत्त्व नाही आणि म्हणून जर मी तिथे काही गैरप्रकार चालू केले तर ह्यामध्ये ते कॉन्फ्लिक्ट जास्त होतात. काय झालंय, दुर्दैवाने थोडंसं पुण्यापेक्षा मुंबईमध्ये असणाऱ्या ट्रेकिंग क्लबची संख्या नक्कीच जास्त आहे. हे मी आता पर्यटनाच्या बॉडीवर असल्यामुळे मला हे चांगलंच माहिती आहे की पुण्यामध्ये 500 असतील तर मुंबईमध्ये 5000 ग्रुप आहेत, आणि त्याचं कारण हेच आहे की एम्प्लॉयमेंट जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे, किंवा तिथे कोरोनाच्या नंतर जास्त कल्चर आउटब्रेक झालेलं आहे पर्यटनाचं. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याकडे ट्रेकिंग क्लब
या विषयाला एंट्री बॅरियर नाहीये. म्हणजे काय की तुला IIT IIM मध्ये जायचंय तर तुला परीक्षा पास करून जावं लागतं, किंवा नाही अरे मला ना गुन्हेगारांना शासन करायचंय म्हणून मी IPS नाही बनू शकत, मला परीक्षा पास करावी लागते. त्याप्रमाणे ॲडव्हेंचर टुरिझमला किंवा एखादा ट्रेकिंग क्लब काढायला तुला कुठेही प्रवेश परीक्षा नाहीये, सराव परीक्षा नाहीयेत. तर त्यामुळे काय झालंय, एंट्री बॅरियर नसल्यामुळे आज उठतोय तो क्लब काढतोय, उठतोय तो ट्रेकिंग क्लब चालू करतोय, हे जे आपल्याला ऐकायला मिळतं ना, त्याच्यामध्ये कुठेतरी येणारी ही सीमारेषा आहे. त्यामुळे हा जो सगळा बाहेर नेणाऱ्या लोकांचा जो लोंढा आहे, ज्यांना ग्रूमिंग नाहीये, ओके, आता त्यातले अनेक बहुतांशी लोक असे की ज्यांना महत्त्व माहिती आहेत आणि जे चांगले ट्रेकर आहेत, नाही असं नाहीये, पण बऱ्याचशा लोकांना हे सगळे पिकनिक स्पॉट म्हणूनच इंट्रोड्यूस झाले. करेक्ट. विकेंड कल्चर आहे. मंडे टू फ्रायडे मी काम करणार, दारू प्यायला कुठं जायचे, हरिश्चंद्रगडला जायचे. मी आत्ता 8 दिवसापूर्वी रील बघितलंय, काय झालंय, मॉन्सून क्लाउड्स जे मेच्या शेवटी येतात, आता ते ऑर्गनाईज, ते बघायला बरेचसे लोक ट्रेक ऑर्गनाईज करतात, बरेचसे लोक आपण सुद्धा जातात. पण तिथे मॉन्सून क्लाउड्स बघता बघता माझ्या हातामध्ये पाहिजे येस करेक्ट. मग त्याशिवाय एन्जॉय कसा? हा, हे जे कल्चर आहे ना, हे कल्चर आलेलं आहे या बाहेरच्या लोकांकडनं मोस्टली, आणि आपल्याकडचे नाही आहेत. अगेन मी असं अजिबात म्हणत नाहीये, पण त्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. आणि आपलीच लोक समजा जर करत असतील तर ते काय, ते दुर्दैव आहे. म्हणजे आता कायच बोलणार त्याला आपण, कारण अनेकदा तुला हे पण दिसतं की XYZ किल्ल्यावर दारू पिणारा ग्रुप हा जवळच्याच गावातला असतो. बरोबर. ओके, तुम्ही त्यांना अडवायला गेला, आम्ही स्थानिक आहे, लोकल आहे आम्ही, तू आम्हाला बोलणार का? बरोबर. हे सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे असं नाही की फक्त बाहेरच्याच लोकांमुळे हे घडतंय. सो ना, हे डावं उजवं सगळीकडे आहे. पण मुंबई पुणे काय म्हणतात त्याला, पर्यटनाचा जो फरक आहे ना, हा थोडासा असा आहे. पुण्याचं थोडंसं ट्रेकिंग कल्चर अजूनही ट्रॅडिशनल वेनी चाललेलं आहे, वेराज मुंबईचं कल्चर ओव्हर ॲडव्हान्स झालेलं आहे. म्हणजे हे कल्चर म्हणतोय मी बाहेरनं आलेल्या लोकांचं. मुंबईकडचे जे ट्रॅडिशनल ट्रेकिंग क्लब्स आहेत किंवा जे तिथली मराठी लोकं आहेत की ज्यांना अगेन मी म्हटलं तसं की हा सगळा माहिती आहे, क्रक्स माहिती आहे सगळ्याचा, ते नाही पडणार याच्यामध्ये. बरोबर. हे झालं पर्यटकांच्या बाजूने की पर्यटक येतात आणि हे सगळी गडबड करतात. बरेचदा पर्यटकांच्याकडून हे पण सूर लावला जातो की स्थानिकांकडून किल्ल्यावर दमदाटी केली गेली किंवा असे व्हिडिओत पण मध्यंतरी आले. तर मग अशा वेळी काय? काय असतं, मॉरल पोलिसिंग त्या वेळेला मध्ये येतं ज्या वेळेला स्थानिक लोकांच्याही ह्याचा कडेलोट होतो, संतापाचा. हे बघ, अनेकदा स्थानिक लोकांकडनं बऱ्याच वेळेला मॉरली किंवा एथिकली होता अशातला भाग नाही. तिथे अनेकदा दमदाटी स्थानिकांकडनं अरे रवी म्हणणं किंवा दमदाटी म्हणणं किंवा मी लोकल आहे ह्याचा सुद्धा थोडासा तिथे आविर्भाव किंवा अहंकारी भावनेतनं घडलेली दमदाटी घडूच शकते. त्याला काही पर्याय नाही आहे, पण किंवा त्याला सोल्युशन नाही आहे. पर्याय नाही, चुकीचं शब्द आहे, त्याला सोल्युशन नाही आहे काही. पण काय होतं अनेकदा त्याच्यामध्ये तुला जी जेन्युइन अरेरावी आहे स्थानिकांची, ती जेन्युइन अरेरावी आपण समजून घेतली पाहिजे. हरिश्चंद्रगडावरचं मी 2 महिन्या आधीचं तुला उदाहरण सांगतो. त्या हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या समोर एकाने सिगरेट पेटवली, त्यांनी ड्रिंक केलं आणि त्यांनी जी शेकोटी तिथे करण्याचा प्रयत्न केला किंवा काय त्यांनी चूल लावली, जाळ लावला जो काही, तर त्याच्यामुळे पूर्ण गवत तिथे जळायला निघालं होतं. बरं, तिथे आजूबाजूला स्थानिकांची हॉटेल्स आहेत, म्हणून तिथल्या एका स्थानिकांनी, दुंदा भारमल, मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल, जे स्थानिक आहेत, त्यांनी तिथे, आता अर्थात हे बघ मी म्हटलं संतापाचा कडेलोट झाल्याच्या नंतर ते काही सभ्य भाषेमध्ये अर्थात होत नाही, ठीक आहे, आणि मग त्यांनी जे शब्दप्रयोग करायचे ते केले. पण त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी त्यांच्या या कृत्याला समर्थन दिलं, जे स्थानिक होते त्यांच्या. कारण ही जी हा जो जागरूकपणा आहे ना, मी म्हटलं तसं तुम्हाला प्रत्येक वेळेला सरकार नाही येणार मध्ये, कुठेतरी स्थानिकांनाच कायदा अनेकदा हातात घेण्याची गरज पडते. शक्य तितका कायदेशीर मार्गाने त्यांनी हे सगळं करावं. पण मी म्हटलं तसं की आता देवराई आहे एखाद्या ठिकाणची, तुम्ही देवराईत जाऊन जर काही गैरकृत्य करत असाल तर नाही, अरे म्हणजे स्थानिक नाही सहन करू शकत. तो संतापाचा कडेलोट होणं म्हणजे ते होणारच आहे. ओके, अवास्तव दमदाटी किंवा तुम्ही तिथले स्थानिक आहात म्हणून आवाज चढून बोलणे हे एक वेगळं, ती गुन्हेगारी झाली एक प्रकारची, ती गुन्हेगारीच आहे. पण ज्या वेळेला खरंच एथिकली करता येणं शक्य, हे बघ काय म्हणतात, एखादा माणूस सापडला म्हणून काय प्रत्येक वेळेला त्याच्यावर तुम्ही युद्धच पुकारलं पाहिजे असं काही नसतं स्थानिकांनी. पण जिथे संतापाचा कडेलोट होतो त्यावेळेला त्या स्थानिकाला ट्रोल करण्याच्या आधी ती सिच्युएशन काय ही आधी आपण समजून घेतली पाहिजे की का त्याच्या इतक्या संतापाचा कडेलोट झाला. हरिश्चंद्रगडावरच्या त्या रीलवर अशाही कमेंट्स पडलेत की तुम्ही त्याची आई बहीण काढण्याची गरज काय होती. अरे पण त्या स्थानिकांच्या श्रद्धेचा विषय येतो. बरोबर. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर की जिथे पुरातन काळापासून इतकं त्याला म्हणजे इतकं महत्व आहे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा, इतक्या जुन्या मंदिराच्या समोर तुम्ही ड्रिंक करताय, तुम्ही स्मोक करताय. एक तर तुम्ही अभयारण्यामध्ये आहात, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, त्याच्यात तुम्ही हे सगळं करताय. बरं, समोर स्थानिक आहेत तिथे, ह्या सगळ्याला डावलून हे जे तू मगाशी म्हणलास ना पुणे मुंबई कल्चर, तिथे हे, आणि तो परप्रांतीयच होता.
करणारा अगेन. तर त्या व्हिडिओमध्ये तू बघशील ना, तो म्हणला मला माहितीच नाही इथे हे करायचं नसतं ते. बरोबर. अगेन नो सिव्हिक सेन्स. करेक्ट. आणि मोर ओव्हर या लोकांवर काही संकट आल्यानंतर पहिली तिथे झेप स्थानिक लोकच घेतात 100%. आणि त्यात हरिश्चंद्रगडाबद्दल तर माझी टिप लोकांना ही राहील की तिथे जाऊन मांसाहार, दारू हे जास्त करू नका, कारण हरिश्चंद्रगड हा जरा म्हणजे एक वेगळा विषय आहे तो चर्चेचा. अरे तुला गंमत सांगतो, आपण साधं काय म्हणतो, वेन इन अ रोम डू एज द रोमन्स डू. एक्झॅक्टली. टू हे का नाही कळत लोकांना? म्हणजे मला हेच कळत नाही की डू एज द रोमन्स डूचा अर्थ काय. म्हणजे उद्या एखादा म्हणाला अरे तिथे एक स्थानिक सिगरेट पित होता, अरे पण तू पिणं गरजेचं आहे का तिथे जाऊन? तू शेवटी बाहेरचा माणूस आहेस, ठीक आहे. त्याच्यामुळे हे नियम आधी अनेक ठिकाणी स्थानिकांनी स्वतःवर घालणं गरजेचं आहे की तुमचं जे काही व्यसनाधीनता जी आहे ती किमान करायची जे असेल तर ती त्या गड किल्ल्यावर तरी करू नका, ती घरी करा स्वतःच्या. आणि त्याच्यामुळे कारण काय आहे, शेवटी तुम्ही तिथले स्थानिक, यू आर द मॉरल पोलीस तिथले, तुम्हीच आज तिथल्या लोकांना शिस्त लावणार आहात, येणाऱ्या लोकांना, आणि तुमचं ऐकणं हे त्यांचं काम आहे, ठीक आहे. तर त्यामुळे तुमची स्वयंशिस्त ॲज अ स्थानिक म्हणून सुद्धा तेवढीच महत्वाची. करेक्ट. हरिश्चंद्रगडाचा जो कोकणकडा हा भाग आहे ना, म्हणजे हरिश्चंद्रचा विषय चालू आहे म्हणून विचारतो, त्याचे जे ड्रोन शॉट्स येतात त्याच्यात दिसतं यार की कोकणकड्याला बॅरिकेडिंग लावलेलं आहे. म्हणजे इथून इथपर्यंत लावलंय, कोकणकडा आहे एवढा, म्हणजे इकडूनही द्यायला जागा, इकडूनही द्यायला जागा, आणि त्यात लोक येऊन त्याला लाथा मारून 4 लाथांमध्ये ते पडून जातं. काय लॉजिक आहे सरकारचं याच्या मागे? हे लावण्याच्या मागे नक्की लॉजिक काय आणि का गरज आहे का त्याची? ज्या वेळेला हरिश्चंद्रगड हा सज्ञान लोकांनी भेट द्यायचं ठिकाण होतं, ओके, किंवा ज्या वेळेला साऊंड माइंडेड ज्याला आपण म्हणू की अशी लोक हरिश्चंद्रगडला जात होती की कोकणकडा जो आहे तर कोकणकडा बघण्यात, तुझं जुने फोटो बघितलेस ना कोकणकड्याचे, तर त्याची जी खोली आहे ती लोक झोपून, म्हणजे कोकणकडावर आडवा झोपायचं आणि डोकं असं खाली घालून असं बघायचं. हीच त्याची एक पद्धत तीच आहे खरं तर. आता लोक काय करायला लागली की मी तर असे फोटो बघितलेत की कोकणकडावर खुर्चीसारखे बसलेले, म्हणजे पाय असे ठेवलेले लोक आहेत. तिथला वाऱ्याचा झोत, तिथे तुम्हाला येणारं दृष्टीभय, हे काय असतं, म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो, फोटो काढताना फोटोत जाऊ नका. फोटोच्या इतके आरी जाऊ नका की तुम्हाला फोटोतच जावं लागेल. तर हे लोकांना कळेल असं झालं. आता या सगळ्यामध्ये काय झालं सांगतो, मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी हरिश्चंद्रगडावर, साधारण 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा रेलिंग लावलं गेलं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं. कारण असं झालं, हरिश्चंद्रगडच्या कोकणकड्यावर जर तू पावसाळ्यात, भर पावसात जर कधी गेलास तर प्रचंड ढग असतात, ठीक आहे. आपण त्याला धुकं म्हणतो, पण ते प्रचंड ढग असतात. 1-2 फुटावरचा माणूस दिसत नाही. तिथल्या स्थानिकांकडनं मला कळलेला किस्सा असा की एक पर्यटकांचा ग्रुप तिथे कोकणकड्यावर मुक्कामाला आला आणि तिथे काही झोपड्या आहेत, त्याच्या आतमध्ये तुम्हाला राहता येतं, म्हणजे घरं आहेत तिथे. आणि सकाळी ते वॉशरूमला जायला निघाले तर त्यातला एकाला हे कळलंच नाही कडा चालू कुठं झाला, पूर्ण ढगामध्ये. आणि तो स्थानिक पाणी भरायला चाललेला होता तिथला, आणि त्यांनी बघितलं अरे हा हातामध्ये बाटली घेऊन चाललाय कुठं, तर तो म्हणे अहो ते पुढे कडा आहे. कारण मी समजा आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो तर मला कोकणकडा कुठे हे तरी कळलं पाहिजे ना. आय एम येट टू व्हिजिट द प्लेस, इथे कुठेतरी आहे मला इतकंच माहिती आहे, बरोबर आहे. तर तो लिटरली साधारणपणे 15 फूट फक्त अलीकडे होता, ठीक आहे. म्हणजे तो बाटली घेऊन डायरेक्टली असाच गेला असता. तो ते टॉम अँड जेरीमध्ये नाही का, तो असा जातो आणि तो असं 2 सेकंद हवेमध्ये असतो आणि नंतर खाली येतो, हे त्याचं झालं असतं. आणि हे ऍक्च्युअली रिस्की आहे. म्हणजे पूर्वीच्या लोकांना आपण राहत असलेल्या ठिकाणापासून, आपल्या टेंटपासून कोकणकड्याची अंदाजे सुरुवात माहिती होती. आता प्रॉब्लेम असा आहे, रीलमध्ये हे नाही कळत. आणि माझं असं म्हणणं आहे, सुरक्षिततेच्या कारणास्तव बदलले. बरं काय ना सर्वेश, लोकांची मानसिकताच बदलली आहे एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणाला जायची किंवा ट्रेकच्या गड किल्ल्यांवर जायची. मी अगेन म्हटलं तसं, काही सज्ञान लोक जर जात असते ना, सुजाण लोक जर जात असते, तर हे करायची गरज. अरे कितीतरी असे किल्ले की जिथे अजूनही रेलिंग नाही आहेत. अलंग मदन कुलंगला तू कुठं रेलिंग बघशील का? कुठेच नाहीये, ठीक आहे. पण आज हरिश्चंद्रगडला घालायला का लागलं रेलिंग? त्याचं कारण वाढलेली बेताल पर्यटकांची संख्या. मी पर्यटक म्हणतोय, ट्रेकर नाही. ट्रेकरकडनं होणं शक्य नाहीये. बेताल पर्यटकांची बदललेली संख्या आणि त्यांना त्या ठिकाणची आधीच माहिती नसणे आणि त्याच्यातनं जीव जाणे, त्याच्यातनं रेस्क्यू ऑपरेशन्स गरज नसताना करायला लागणे, या सगळ्याचा प्रतिबंध म्हणून जर तिथे रेलिंग घातलं गेलं, काय बिघडलं? मला एक गोष्ट सांग, आफ्टर ऑल त्या ठिकाणच्या ब्युटीपेक्षा तिथे जाणारे जीव जास्त महत्वाचे आहेत. हे आम्ही आज रेस्क्यू टीम्सच्या बरोबर असोसिएटेड आहोत म्हणून आम्हाला ते माहिती आहे. कोकणकड्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी, साधारणपणे 15 ते 18 महिने झाले असतील, एका मुलीने आत्महत्या केली वरनं उडी मारून. म्हणजे आता तो सुसाईड स्पॉट झालाय कोकणकडा. तिची बॉडी एप्रिलच्या महिन्यामध्ये आमच्या रेस्क्यू टीम्सनी काढताना काय हाल झाले होते हे आम्हाला माहिती आहे. अशा वेळेला जर समजा एखाद्याचा तिथे पडून मृत्यू झाला निष्काळजीपणामुळे, ठीक आहे. बरं आता तुला अगेन नो सिव्हिक सेन्सचं अजून एक उदाहरण सांगतो. ते जे रेलिंग आहे ना कोकणकड्याचं, ते कोकणकड्याचा जो
कट जो आहे तो उंच सखल आहे, असा असा थोडासा हे आहे, त्याच्यामुळे रेलिंग लावायला तिथे मर्यादा आहेत थोड्याशा. तुम्ही तिथे रेलिंग लावण्यासाठी म्हणून तो काय सपाट नाही करू शकत. सो त्याच्या अलीकडे जो कुठला त्यातला त्यात सपाटीचा भाग आहे तिथे तुम्हाला रेलिंग लावावं लागतं. आता लोक त्याच्या पुढे जाऊन बसतात. तेच ना, म्हणजे 2 टांगा टाकल्यानंतर आपण डायरेक्ट पार करून तिथे जाऊन पुढे जाऊन हा, म्हणजे तुम्ही उद्दिष्टाचीच माती केलेली त्या ह्याच्या. बरं, तुम्हाला हे पण कळत नाही की तिथे अरे खाली आपल्याला एखाद्याचा, अरे सर्वेश वर्टिगो जर असेल ना एखाद्याला, तर तो संपेल एक्झॅक्टली. आणि आपण म्हणतो ना ते दरी कॉल करते तुम्हाला नाही म्हटलं तरी, ते दृष्टीभय तुम्हाला खरंच डेंजरस आहे. तर तुम्ही त्या गोष्टीलाच तुम्ही हरताळ फासलाय. पण तो लावणं तिथे गरजेचं का होतं. आणि गंमत कशी रे, शेवटी तो सरकारी पैसा आहे. आपण लात मारली काय बसवतील परत, लय पैसा आहे सरकारकडं. ही जी घाणेरडी मेंटॅलिटी आहे ना, बरं तू लात मारशील रे, तुझ्या पुढे येणार त्याच्यावरनं पडलं तर काय करशील, तू जबाबदारी घ्यायला येणार आहेस का. ही जी गोष्ट आहे ना, ह्याला अगेन नो सिव्हिक सेन्स आणि ह्यांचं ग्रूमिंग न होणं. तुम्ही कितीही बोंबा मारा, त्या लोकांना आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागणार, कोणी आम्हाला बोलायला यायचं नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य, ही जी एक स्वैराचाराची जी मेंटॅलिटी आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि मला कोकणगडाला रेलिंग लावण्यामध्ये हे बघ त्याची ब्युटी जाणं वगैरे, तो भाग जर मी 15 वर्षापूर्वी रेलिंग लावला असताना 2010-12 साली वगैरे, तर मी कदाचित या मताचा असतो की हा आक्षेप म्हणजे मी या मताचा असतो, अरे काय गरज आहे तिथे लावण्याची. तू आत्ताची संख्या बघ, मे मध्ये हे क्लाउड किंवा इंद्रवज्र स्पेशल वगैरे जे लोक बघायला जातात, अरे काय राव, म्हणजे काय त्या कोकण कड्यावर. आणि तुला एक हाईट सांगतो बरं का, म्हणजे हा माझ्यासमोर घडलेला किस्सा आहे. त्या रेलिंगच्या पुढे जातात, बरं कोकणकड्यावर असे पाय सोडून बसतात बागेत बसल्यासारखे. आता समजा इथल्या माणसाला इथं जायचं असं, तो सी शेपचा आहे, तर तो काय करतो, त्यांनी रेलिंगच्या मागणं जाऊन पास होणं अपेक्षित आहे. तो त्या कड्याच्या टोकावरनं ते शिवणापाणी खेळतात ना काहीतरी, ते असं त्याचा हात ठेवायचा आणि आपण उडी मारून जायचं बघ, तसं त्या लोकांच्या वरनं तो जात असतो. मला एक साधी गोष्ट सांग, तिथल्या उंच सखल भागामुळे जर चुकून एखाद्याने, तू येतानाच नेमका पाय उचलला किंवा काय त्याची नुसती हालचाल झाली आणि त्या हालचालीच्या अरे असं झाल्यामुळे जर तुझा तोल गेला, अर्ध्या सेकंदाचा खेळ आहे का रे, ह्या साध्या गोष्टी तुम्हाला कळू शकत नाही. आणि प्रत्येकाच्या मुंडक्यावर सरकार बसू शकत नाही, एवढी मनुष्यबळ पण नाही आहे. आणि मला वाटतं सगळ्याच्या बेसचा एकच नियम सरकारने केला पाहिजे, एक चेकपोस्ट लावली पाहिजे आणि जाताना सगळे मोबाईल आणि कॅमेरे काढून घेतले पाहिजे. तुला एक हाईट सांगू का, मला नाही ह्याच्यामध्ये अनेकदा आहे, अर्थात मी आमचा भास्कर बादड जो पाचणईचा सरपंच आहे त्याशी पण मी बोललोय, तो काय म्हणतो माहिती का, म्हणजे त्याला मी हे सांगितलं, म्हटलं अरे तुम्ही काय करा, स्थानिकांची एक, आता हे बघ प्रत्येक एखादा समजा XYZ हॉटेल आहे, त्याच्यामध्ये काम करणारे 3 मुलं आहेत असं पकडून चाल, त्यातल्या प्रत्येक हॉटेलमधल्या एकेका मुलाला तुम्ही ह्या पीक सीझनला त्या कोकणकड्यावर उभं करा. जे लोक क्रॉस करतील, तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही त्यांना सांगा की मागे येऊन बसायचं म्हणून, तिथे जाऊ नका. भास्करनी मला असं सांगितलं, ते आमच्यावरच उलटी अरेरावी करतात, तुम्ही आम्हाला कोण आले सांगणार आहे. बरं आम्ही स्थानिके सांगितलं तर की ते म्हणतात आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं, जाऊ दे ना. मग शेवटी हे बघ, स्थानिक काय म्हणणार, वाद घालण्यापेक्षा मरू दे ना, आपल्याला काय फरक पडतोय, आपल्या चुकीने थोडीच पडतोय. ही भूमिका स्थानिक घेणारच आहे, घेणारच एका पॉइंटला ते तीच घेणार भूमिका. जर तुम्हाला कोणी चांगलं सांगायला आलं तर तुम्ही ते स्थानिक असतानाच तुम्ही अरेरावी करताय, शेवटी माणूस हातवरती काय नाही, आपल्याला काय करायचंय त्याच्यावर तर ब्लेम येत नाहीये ना. करेक्ट आहे, पण अरे फार दुर्दैवी आहे ही परिस्थिती. ठीक आहे, हे तू म्हणतोयस ते मान्य जरी केलं तरी एकीकडे ना पर्यटकांकडून हा सूर लावला जातो की फिरण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, सरकार अचानक उठून सांगतं की उद्यापासून हा किल्ला बंद, इथे जायचं नाही. तर मग सरकार कधी कधी दमदाटी किंवा अरेरावीचीच भाषा झाली नाही की तुम्ही उद्यापासून इथे जाऊ शकत नाही आणि यांना फिरायचं आहे. तर मग याच्याकडे तू कसा बघतो? याच्यात 2 प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संचारबंदी. ओके, म्हणजे एका स्पेसिफिक लिमिटपेक्षा लोकांनी, ज्याला आपण कर्फ्यू म्हणतो, 5 लोकांपेक्षा जास्त लोकांनी एका वेळेला झुंडीने जाऊ नये. आणि दुसऱ्याला फुल प्रोहिबिशन, म्हणजे बंदच करा. ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की सरकारला सुद्धा थोडंसं ग्रूमिंगची गरज आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थोडंसं त्यांना सुद्धा प्रबोधन करण्याची त्यांची गरज आहे. कारण काय तुला सांगू का, की एखाद्या ठिकाणी गर्दी होत असेल तर माझ्याकडे मॅनपॉवरच नाहीये ते कंट्रोल करायला, किंवा इच्छाशक्ती नाहीये. मॅनपॉवर असली तरी इच्छाशक्ती नाही, 2 पैकी एक काहीतरी असू शकतं की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय असं म्हणायचं आणि म्हणून ते बंद करून टाकायचं, किंवा मला करायची इच्छा आहे पण काम करायला माणसं नाही आहेत. ह्या जेव्हा घटना घडतात ना, तर त्यावेळेला तिथे सरसकट बंदी लावली जाते. म्हणजे असं आहे की मुळासकटच तो आजार संपून टाकायचा, म्हणजे पुढचा प्रश्न नको. ह्याचे कोलॅटरल डॅमेजेस काय होतात तुला सांगतो. तिथल्या स्थानिकांच्या रोजगारावर मोठं प्रश्नचिन्ह येतं. ओके, इतके वर्ष चालत आलेला जो रोजगार आहे, बरं खायचं काय, कारण मी म्हटलं तसं अनेकदा बऱ्याचशा स्थानिकांनी गावाकडच्या, म्हणजे हे सगळं स्वीकारलेलं, पर्यटन स्वीकारलं, शहरातल्या नोकऱ्या सोडून. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी सरसकट बंदी लावली, गर्दी होती म्हणून, तर तिथे ट्रेक नेणारे ऑर्गनायझर्स
तिथे डिपेंडंट असणारे स्थानिक, म्हणजे मी फक्त हॉटेलवाले नाही म्हणत आहे, हॉटेलमध्ये भाकऱ्या करणाऱ्या मावशींपासून सगळ्यांचा रोजगाराचं एक चक्र तिथे थांबतं. तर माझं असं म्हणणं आहे, क्राऊड कंट्रोल, त्या ठिकाणच्या कॅरिंग कपॅसिटीपेक्षा जास्त लोकांना एंट्री न देणे, त्याच्या आधी त्या कॅरिंग कपॅसिटी जी आहे ती त्या ठिकाणाची ती तज्ज्ञांच्या सल्ल्याने निश्चित करणे. आणि अगेन तुमच्याकडे मॅनपॉवर कमी आहे मान्य आहे, स्थानिकांचा तुम्ही हे बघ, 5,000 लोकसंख्येच्या गावामध्ये 5,000च्या 5,000 लोक काही हॉटेल व्यवसाय करत नाही. बरोबर. ठीक आहे, त्यातले 2,000 हॉटेल व्यवसाय करत असतील, 1,000 काय बाहेर जॉबला असतील, बाकीचे जे काय असतील ते गावातच आजूबाजूला काहीतरी मजुरी असेल, शेतीची कामं करत असतील. तुम्ही जर त्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर किंवा त्या सीझनल कॉन्ट्रॅक्टवर जर तुम्ही घेतलं आणि तुम्ही जर त्यांना हे सांगितलं की हे 4 महिने तुला एवढा एवढा पगार दिला जाईल, इथे लोकांना सोडायचं नाही, तुला हे पूर्ण अधिकार आहेत, ठीक आहे, तर तिथल्या स्थानिक रोजगाराला चालना मिळते. ते ठिकाण प्रोहिबिटेड राहत नाही, तिथली होणारी ही फायनान्शियल कोलॅटरल डॅमेजेस रोखली जातात आणि मग ही बोंबाबोंब बंद होऊ शकते की अरे काय बंद करून टाकलं. बरोबर आहे. पण हे झालं रेग्युलेशन म्हणजे नियमन. पण प्रतिबंध किंवा प्रोहिबिशन कुठे असावं तेही मी तुला सांगतो. ढाकबैरी आहे एक्झाम्पल, हायेस्ट रिस्की फोर्ट आहे, ठीक आहे, की जिथे पडून अपघात झालेले आहेत हिवाळ्यामध्ये सुद्धा, की जिथे पूर्ण कोरडा सीझन आहे सगळा आणि तुम्हाला एक मोठी 60-70 फुटाची वॉल चढायला लागते. ती वॉल चढताना सुद्धा तुम्ही इक्विपमेंटचं प्रोटेक्शन न घेतल्यामुळे, फ्री क्लाइम्बिंग केल्यामुळे लोकांचा मृत्यू झालाय, लोक कित्येक फूट खाली दरीत पडून गेलेली आहेत, म्हणजे तुकडे मिळालेले आहेत बॉडीचे. मोरोशीचा भैरवगड, की जिथे टेक्निकल क्लाइम्बशिवाय तुला जाता येत नाही. कलावंतीण बुरुज किंवा कलावंतीण सुळका जो आहे प्रबळगडच्या शेजारचा, त्या कलावंतीणला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या राईट साईडला पूर्ण चढताना एक्सपोजर आहे बघ सगळं. बरोबर आहे. आता मला एक सांग, अशा ठिकाणी समजा जी पायरी आहे याची, म्हणजे ती समजा जर पावसाळ्यामध्ये पूर्ण ओली झाली, ठीक आहे, तर जाणारा एक माणूस आहे, येणारा एक माणूस आहे, ठीक आहे. जो दरीच्या बाजूचा माणूस आहे त्याचा त्या शेवाळलेल्या पायरीवरनं जर तो सटकला, कारण मी आगेन म्हटलं तसं हल्ली जाणारे पर्यटक आहेत, ते गांजा पिऊन येत आहेत, दारू पिऊन येत आहेत, ते डोक्यामध्ये काय रील्स काढायचे विचार ठेवून येतात तुला माहिती नाही आहे. तिथे तुम्ही बंद ठेवणं याच्यात मला काही वावगं वाटत नाही. पण हे करताना तुम्ही स्थानिकांचा विचार घ्यावा, कारण अगेन मी म्हटलं तसं तुम्ही सरसकट बंदी घातली तर ते सरकारच्या जागेने जाऊ शकतं. स्थानिकांशी चर्चा म्हणजे काय विचारविनिमय करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना या बंदीचं महत्त्व पटवून देऊन जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला स्थानिकांचाही सपोर्ट मिळू शकतो. जी अत्यंत रिस्की ठिकाणं आहेत पावसामध्ये, की ज्याला टेक्निकल चढाई आहे, इक्विपमेंट्स लागतात, दृष्टीभय भरपूर आहे, अशी ठिकाणं 4 महिने करा ना बंद तुम्ही. मोरोशीचा भैरवगड जिथे तुम्हाला इक्विपमेंट शिवाय जाताच येत नाही, तो समजा जर फक्त ओपन आहे म्हणून पावसाळ्यात एखादा रील बघून चढायला गेला आणि फ्री क्लाइम करताना पडला खाली, तर कोण जबाबदारी घेणार आहे? बरोबर आहे. ढाकबैरीची वॉल चढताना की पाय लटपटतात अरे, तिथे समजा शेवाळलेल्या ह्याच्यावरनं, म्हणजे ही काय ना, ही कॅल्क्युलेटेड रिस्क नाही, हे तुम्ही ओढवून घेतलेली रिस्क. करेक्ट आहे. दिसतंय की तिथे गेल्यावर हे होणार. एक्झॅक्टली. एखाद्या नॉर्मल पायवाट्याने चढताना दगड सटकला आणि पडला तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही धरून चालता की ओके मला या पायवाटेवरनं चालायचं आहे बरं का, तो अपघात आहे. हे जे आहे ना, ही आत्महत्या आहे. तुम्हाला आत्महत्येला निर्बंध घालायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यासाठी अशा काही रिस्की ठिकाणांची लिस्ट काढणं, त्याला कोर पावसाचे जे 4 महिने आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही त्याला प्रोहिबिशन करा, त्याच्यामध्ये स्थानिकांचा तुम्ही सहभाग करून घ्या. म्हणजे उद्या समजा कोणी जायला निघाल तर स्थानिकच त्याला अडवतील. अगेन वनविभाग जर ठिकाणच बंद आहे तर वनविभागाचा कर्मचारी बसून काय करेल तिथे? अजून ढाकबैरी सारखे आता हे बघ, मोरोशीचा भैरवगड आहे, कलावंतीण पिनॅकल आहे, किंवा अलंग मदन कुलंग आहे की जिथे हार्डकोर क्लाइम्बिंग आहे, किंवा काही सुळके आहेत, असा कळकराय सुळका जो आहे याच्या शेजारचा आहे, लिंगाणा आहे, ठीक आहे. आता लिंगाणाला अर्थात पावसाळ्यात क्लाइम्बिंग होत नाही ही गोष्ट खरी आहे, तिथे त्याचा सीझन वेगळा आहे. पण जिथे पर्यटन आणि किल्ला हे जे कॉम्बिनेशन आहे, ही 5-6 ठिकाणं आहेत. तर इथे तुम्ही बंदी घालू शकता, म्हणजे मला वाटत नाही इथे कोणाचा विरोध असेल. ओके. पर्यटन हा जो विषय आहे ना, तो बाहेरच्या राज्यात जर आपण बघितला, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, तिथले किल्ले वगैरे असतील, एकतर ते पण वेल मेंटेन्ड आहेत आणि तिथे टॉयलेटची किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या खूप छान सोयी. बरोबर. आपल्या पर्यटकांकडून कायम एक सूर असतो, तक्रार असते की अमुक अमुक ठिकाणी जायचंय पण तिथे साधे टॉयलेट्स पण नाही. तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. 100%. मी आता हे पायथ्याचं सांगतोय बरं का, तुम्हाला एक लक्षात घ्या, 5 स्टार सोयी मिळण्याची तुम्ही अपेक्षा सोडून द्या. तुम्ही पर्यटन हा शब्द जरी किती असेल तरी पर्यटनाला तुम्ही कुठे जाताय हे पण महत्वाचं आहे. तुम्ही सांदण व्हॅलीमध्ये गेलात समजा आणि तुम्ही म्हणालात मला जॅकुझी हवाय, ते नाही पॉसिबल होणार. पण याचा एक दुसरा अँगल मी तुला सांगतो. ज्या वेळेला तू स्वतःला एक स्थानिक लोकल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ज्याला तू पोर्ट्रे करत असतो, त्यातला सर्व्हिस हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये पर्यटकांना
उपलब्ध करून देण्याच्या ज्या बेसिक सोयीसुविधा असतात, मी अगेन बेसिकवर जातोय, की ज्याच्यामध्ये टॉयलेट्स असणं हे आता मॅन्डेटरीच आहे सरकारतर्फे. ते टॉयलेट्स क्लीन असणं, ठीक आहे, त्या टॉयलेट्सला चांगले दरवाजे असणं सगळ्यात. अरे तुला गंमत सांगतो, अनेकदा असं आहे बांधून तयार आहेत दरवाजाच लावला नाही आहे, शिट, बांधून तयार आहेत लाईटच नाही आहे, किंवा बांधून तयार आहे पाणीच नाही आहे, ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणता अरे आम्ही होमस्टे चालवतो, आम्ही प्रोफेशनली ऑपरेट करतो, तुम्ही चार्ज घेताना किती घेणार लोकांकडनं? 1500, 1600, 2000 रुपये. हे ज्यावेळेला तुम्हाला स्वतःला एक प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ज्याला तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करायचं असतं, तिथे तुम्हाला रिसॉर्ट उभं करायचं नाहीये. तिथे तुम्हाला काय म्हणतात, तुम्ही ट्रेकवरनं दमून आल्याच्यानंतर तुम्हाला मसाज सेंटर काय उभं करायचं नाहीये, ती अपेक्षा पण नाहीये. पण वॉशरूम सारखी बेसिक सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, हे ज्या वेळेला तर जरा पर्यटनाची ग्रोथ तिथे होऊ शकते. म्हणजे अनेकदा असं झालेलं आहे की तुला मी साधं उदाहरण सांगतो की एखाद्या गावामध्ये तुला समजा टॉयलेट्स अवेलेबल नाहीत किंवा सफिशियंट अमाऊंटनी टॉयलेट अवेलेबल नाही आहेत. राजमाचीचं आपण उदाहरण घेऊया, एकदम छोटं गाव आहे, ठीक आहे, तिथे अनेक घरांमध्ये एकच वॉशरूम उपलब्ध आहे. आता उघड्यावर जर जायचं म्हणलं तर तुम्हाला कुठून तरी तुम्ही कोणाला तरी दिसणार तिथे. म्हणजे तुम्हाला अशा जागा सुद्धा शोधाव्या लागणार की अरे जिथे मला वॉशरूमला जायचं आहे. अनेकदा मुलींसाठी तर ही फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही घरामध्ये तुम्हाला काय लॅविश तर नाही ठेवता येणार, ती अपेक्षा पण नाही आहे, कारण तुम्ही डोंगरात जाताय फिरायला. पण एक बेसिक वॉशरूम किंवा 2 बेसिक वॉशरूम्स, ठीक आहे, की जे क्लीन आहे, ज्याच्यामध्ये लोकांना म्हणजे पर्यटकांना, ट्रेकर मी म्हणत नाहीये, पर्यटकांना तुम्हाला जरा कम्फर्टेबल वाटेल, मुलींना तिथे जायला कम्फर्ट वाटेल, असे वॉशरूम्स उभे करणं. अनेकदा असं असतं की बऱ्याच वेळेला आता काजवा महोत्सवचं हे जो असतो म्हणजे पिरियड जो असतो तो ह्युमिडिटीचा पिरियड आहे, तर अनेकदा घरांमध्ये पंखे बसवलेले नसतात, ठीक आहे, आणि तिथे येणारे जे पर्यटक असतात, पर्यटक कारण अनेकदा तुमचा बऱ्यापैकी आत्ताच्या काळामध्ये बिझनेस हा पर्यटकांवरच डिपेंडंट आहे. आता ट्रेकर्स तर जातच नाहीत अशा ठिकाणी, तर त्यांना अपेक्षा असते एखादा फॅन असावा तिथे. तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, या अगदी मिनिमलिस्टिक अपेक्षा आहेत, ठीक आहे, आणि त्या तुम्ही कॅटर करायला मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत नाही. कसं असतं शेवटी तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे कसं करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं जे स्थानिक पर्यटन जे आहे ते स्थानिक पर्यटन कुठल्या लेवलला न्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं असतं. पण तुम्ही काय म्हणतात रॉ एक्सपिरियन्स घ्यायला या असं म्हणून तुम्ही लोकांना काहीतरी परिस्थिती ढकलणं बरोबर नसतं. बऱ्याच वेळेला पेस्ट कंट्रोल केलेलं नसतं याच्यामध्ये. मग कुठंतरी रूम्समध्ये वगैरे, म्हणजे तुम्ही होम अकोमोडेशनचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, तुम्ही सांगता माझ्याकडे राहायला 5 रूम अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये लाईटच नाही आहे, त्याच्यामध्ये जळमटं काढलेली नाही आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला वॉटर अगदी काही बेसिक सोयी सुविधा नाही आहेत, आणि तुम्ही सांगता की आमचं कृषी पर्यटन आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही विचार करा की तुमच्याकडे लोकांनी काय यावं. बरोबर. आणि त्या पद्धतीने आणि तुमच्याकडे जो सगळा फंड जमा होतो एखाद्या सीझनला, जो काही तुमच्याकडे प्रॉफिट जमा होतो त्याचं युटिलायझेशन तुम्ही महागड्या गाड्यांमध्ये कन्वर्ट करायचं त्या फंडला, का तुम्ही तुमच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करून लोकांना एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा, हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. अनेकदा अरे असं होतं की टेंट कॅम्पिंग असतात, तर त्या टेंट कॅम्पिंगमधल्या टेंटच्या काड्या तुटलेल्या असतात, ते टेंट फाटलेले असतात आणि त्याच्यावर रिपेअरिंग होतच नाही. म्हणजे तेच टेंट दिले जातात आणि वरती लोकांना सांगितलं जातं की अरे तुम्ही ट्रेकला आलाय, तुम्ही याच्यामध्ये राहिलं पाहिजे. आपण पैसे चार्ज करतोय ना शेवटी लोकांकडनं, ठीक आहे, तुम्ही काय माल बांधू नका त्याच्यामध्ये. बरोबर. पण कुठंतरी तुम्ही जर स्वतःला सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पोर्ट्रे करत असाल आणि इफ यू आर सर्व्हिंग टू टुरिस्ट, तर तुम्हाला हे एक्सक्युजेस देता येणार नाहीत. तुम्ही ट्रेकर्सबद्दल तुम्ही अपेक्षा सोडा, कारण त्यांना कसलीच अपेक्षा नसते. करेक्ट, ठीक आहे, म्हणजे अगदी रॉ राहणारे लोक तरी आपण. पण ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून स्थानिकांना हे फिल्टरेशन लावता येत नाही ना, मी फक्त ट्रेकरना सोयी सुविधा देणार असं नाही करता येत. तो बिझनेस आहे शेवटी. त्याच्या सोयी सुविधा या तुम्हाला त्या बेसिक फॅसिलिटीज या देणं भागच आहे, आणि तर तुम्ही चांगले सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ग्रो व्हाल. येस, क्या बात आहे ओंकार. खूप थँक्यू, खूप मनापासून हे पत्र तू आमच्या व्ह्युअर्सना लिहिलं, आणि ॲक्च्युली डोळ्यात अंजन घालणाऱ्या पण काही गोष्टी होत्या. असं नाही आहे की तू महाराष्ट्र सरकारसोबत काम करतोस म्हणून त्यांचीच बाजू लावून धरली होतीस. पण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर, या गप्पा ऐकल्यानंतर जे पर्यटक आहे आणि जे ट्रेकर्स आहेत त्यांना त्यांच्या भूमिका पण व्यवस्थित कळतील. करेक्ट. आणि जिथं आपली झेप जाते तिथपर्यंतच लोक विचार करून अशाच ठिकाणी फिरायला जातील. गेल्यानंतर नियमांचं उल्लंघन करणार नाही अशी आशा करूया, आणि पुन्हा कधीतरी तू येशील आणि अजून वेगळ्या विषयावर काहीतरी गप्पा मारायला खूप आवडेल. खूप खूप थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, ओंकार ओकने हे तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कुठे कुठे फिरायला जाता,
तुम्ही जर खरंच जाऊन नियमांचं पालन करत असाल, तुमचा काय अनुभव असेल तर ते कमेंटमध्ये नक्की टाका. कारण तुमच्या कमेंट वाचून अनेक लोक इन्फ्लुएन्स होतात आणि आम्हीसुद्धा तुम्ही नवीन नवीन विषय जे सुचवता तुम्ही त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि ते घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर असेच नवीन नवीन विषय आम्हाला सुचवत राहा. तुम्ही येताय व्हिडिओ बघताय तसं सबस्क्राईबही करा, कारण तुमच्या सबस्क्राईबने आमचा खूप हुरूप वाढतो. तर भेटूया पुढच्याच अशा एका नवीन भन्नाट पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.